नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे. सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय नक्कीच लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर हा निर्णय लाभार्थ्यांच्या हिताचा असणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं टॉपिक म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, या सर्वांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आनंददायी निर्णय. तर पहा, लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. आता हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल नेमकी काय भानगड आहे, तुमचा हा प्रश्न आहे आणि तो साहजिकच आहे. तर या ठिकाणी पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलद्वारे शासकीय योजना व सेवांचा लाभ आता थेट लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. अतिशय सुरळीतपणे आणि व्यवस्थित थेट लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा पोर्टल सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पाहू शकता स्क्रीनवरती मुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा वहिनींचा देखील या ठिकाणी फोटो आहे, परंतु रेंजच्या प्रॉब्लेममुळे तो आपल्याला सद्यस्थितीला दिसत नाही. या ठिकाणी पहा, दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणीचा ऑप्शन तुम्हाला इथं मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिव्यांग पोर्टल जे आहे ते दिव्यांग काय आहे, या पोर्टलचं नाव तर दिव्यांग सहाय्यता पोर्टल हे जे सुरू करण्यात आलेलं आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल. या पोर्टलच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना 14 प्रकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. पहा, या 14 योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. अतिशय मोठा निर्णय आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये या पोर्टलचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. महत्त्वपूर्ण जबाबदारी या पोर्टलची असणार आहे, कारण या पोर्टलवर नोंदणी करायची आहे तुम्हाला आणि नोंदणी केल्यानंतर या 14 योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. योजना कोणकोणत्या असणार आहेत, कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे, या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहू. परंतु आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. या पोर्टलच्या माध्यमातून 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. आता या पोर्टलवर वेगवेगळी आकडेवारी दिलेली आहे. UDID नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या किती आहे, तर 13.84 लाख आहे. त्याचबरोबर नोंदणीकृत संस्था किती आहेत, 1038 आहेत आणि तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ज्या प्रलंबित प्रकरणं आहेत त्यामध्ये 4897 एवढे प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दिसत आहेत. त्याचबरोबर दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे नेमकं काय, हा तुमचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात माहिती पहा. दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, त्याचबरोबर सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली असणार आहे. डिजिटल व्यासपीठ आहे आणि या पोर्टलद्वारे पारदर्शक काम होण्यासाठी व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करणे हा देखील आहे. तर नेमकं हे पोर्टल काय आहे, या पोर्टलच्या माध्यमातून नेमकं काय केलं जाणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती या छोट्याशा पॅरेग्राफच्या माध्यमातून आपल्याला इथं दिसत आहे.
पाहू शकता दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल कशासाठी सुरू करण्यात आलेले आहे. तर दिव्यांगांना वेगवेगळ्या सेवा योजना ह्या थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचा लाभ देण्यासाठी ही एक डिजिटल प्रणाली असणार आहे. आणि दिव्यांगांना त्यांचं अधिक सक्षमीकरण करण्यासाठी सुद्धा हे पोर्टल सहाय्यक ठरणार आहे. त्याचबरोबर वरती या ठिकाणी खाली ही माहिती दिलेली आहे. इथं पहा, शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक समावेशनासाठी शासनामार्फत दिव्यांग अपंग त्याचबरोबर दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे दिनांक 18/12/2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. या योजनेचा देखील या पोर्टलवरती उल्लेख आहे. पहा, या योजनेमध्ये तुम्हाला एक अनुदान रक्कम देण्यात येते. त्यामध्ये 1.5 लाखांचं अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येतं. खूप मोठा आकडा आहे पहा या विवाह प्रोत्साहनपर योजनेसाठी दिला जाणारा. तर या पोर्टलमध्ये आणखीनही महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातून नेमक्या कोणकोणत्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, कशा पद्धतीने हा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, नोंदणी कशी करावी लागणार आहे, या संदर्भात नक्कीच आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मोठा होईल जर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहिली आपण तर. पहा, आता या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, या योजनांमध्ये लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विषय विभागाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या योजना आहेत ज्या लाभार्थ्यांना माहीत नाहीत आणि त्या माहीत नसल्यामुळे त्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत भांडी संच वाटप या योजनेचा सुद्धा लाभ घेता येतो. त्यांना मोफत राज्य सरकारच्या माध्यमातून जी मोफत भांडी वाटप जी योजना आहे ती तुम्हाला म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ती भांडी मिळवता येतात. ती तुमच्यासाठी देखील योजना सुरू आहे, पण बऱ्याच लाभार्थ्यांना ते माहीत नाही. तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत. त्याचबरोबर एक सर्टिफिकेट लागणार आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत फक्त बांधकाम कामगारांनाच भांडी संच वाटप केला जात नाही, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसतोड कामगारांना सुद्धा हा संच वाटप करण्यात येतो. पहा, आपल्याला एकच माहिती आहे, मोफत भांडी संच ही योजना फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे. तर असं नाही, त्या योजनेचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता. माझे ऊसतोड मजूर देखील घेऊ शकतात. त्यामुळे फक्त योजनांची माहिती जाणून घ्या. योजना कशा पद्धतीने तुम्हाला त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळवता येईल याची काळजी घ्या. योजना माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. योजना माहीत असल्याच्यानंतर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. आणि वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्याचं काम आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता.